आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात कोकम ठाणे येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आत्मरूप पूजन व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळांची प्रात्यक्षिकं सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलाय। खेळाची ओळख, क्रीडा दिनाचं महत्त्व, खेळाचं महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या कौशल्यांचं यावेळी कौतुक करण्यात आलं। आत्मा मालिकमध्ये विद्यार्थ्यांसाठी धावण्यांच्या शर्यती, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल यासह सर्व विविध खेळांच्या स्पर्धांचं आयोजन सतत करण्यात येतं। त्यामुळेच खेळाडूंमध्ये खेळाविषयी प्रचंड उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण सतत असतं। यावेळी राज्यस्तरावर निवड झालेल्या विजेत्या खेळाडूंना पारितोषिकं देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रम संकुलात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला। त्यामध्ये मुलींचं वसतिगृह विद्या संस्थान येथे वसतिगृह व्यवस्थापिका पटेल माई मॅडम व सर्व अधीक्षिका यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तर इंग्लिश मीडियम येजा विभागामध्ये विश्वस्त माननीय प्रकाशजी गिरमे काका, संकुल व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, आत्मदर्शनजी बागडे सर, माणिकरावजी जाधव सर, संदीप गायकवाड सर आणि नितीन सोनवणे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास साधला जातो, संघभावना व शिस्त वाढते, तसेच निरोगी आयुष्यासाठी क्रीडा संस्कार आवश्यक असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आणि क्रीडा दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। या दोन्ही ठिकाणच्या कार्यक्रमाचं संयोजन आत्मा मालिक संकुलातील सर्व महिला व पुरुष क्रीडा शिक्षकांनी केलं। राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं संपूर्ण परिसरात खेळाडू वृत्तीचा व उत्साहाचा माहोल पाहायला मिळाला। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे, कोकम ठाण।